गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे 29 मे अँड आम्ही आहे बसमध्ये. मी पोचलो शिर्डीला. काल रात्री निघालेलो मी, माझा भाऊ, बहीण अँड मावशी काका. आता आम्ही शिर्डीला पोचलो सकाळी. किती वाजले? 6 वाजले. आंघोळ वगैरे झालेली आहे अँड आता 7 वाजलेत. त्याच्याने माझी झाली आंघोळ. माझी बहीण येते खाली. इथे समोर गार्डन आहे. आम्ही आज बोलला गार्डनमध्ये जाऊया. सो आता माझी बहीण येते, तिच्यासाठी थांबलं. दर्शनला अजून टाईम आहे, थोड्या वेळाने जाऊ, 9-10 वाजता. बट इथे आता दोन तिला रूम मस्त आहे तिथे. हे रूम्स वगैरे आहेत अँड हे आहे समोर गार्डन, एकदम एक्झॅक्ट समोर आहे. सो आता इथे चाललो आम्ही खाली. इथे आधी चाय पितो, देन तो खाली पोचला. पण हे बघा, हे लहान झाल्यात. लहान मुलांच्या ह्याच्यात बसून हे बघा काय चाललंय यांचं. दोघेही लहान झाल्यात. इथे चिखलामध्ये सगळं येऊन लोक पडशिले, धावू नको. बघा तिथे योगा चालू आहे. मोदडतात आहे, सॉरी बोलतात आहे. हे आरामात आहे, पडशील. इथे सगळी वॉटर स्लाईड झाली आहे. बघा लहान झालाय सगळ्या चिखलात शी 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 बोलतोय. चिखल आहे खाली. आता त्याच्यावरून एवढी मारू. कॅरेक्टर आहेत 101. हा दोघे जावा. खाली चिखल आहे एवढा. दोघांची बघा काय लहान झाल्यात. हे चढ लवकर. नाही का फिरव बोलते ना. हे लोकल ट्रेन आहे का ती? दोघेही लहान झालेत. एक अरे लहान आहे का तू? तेजस्वी लोग हैं हमारे पास. अरे तुला काय चालत यायला सांगितलं काय? असं झोपू नये. आमा काय चालत यायचं असतं काय? लहान आहे काय तू? झोपू नये त्याच्यावरून. आता अडकशील ना कुठेतरी. खाली पाणी आहे तरी पण या लोकांना बसायचं. मी बसते. आता याच्यातून उतरायचं कसं हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. याच्यातून उतरायचं कसं? बसण्याची ट्रिक तर तुम्ही बघितली. उतरायचं कसं? उडी मारून उतरायचं. तुम्हाला थोडी स्पीड पकडायची थोडी आणि उडी मारणार. बोलली ना मी. याच्याहून हाय उडी मारायचो मी शाळेत. हा बसला आहे चिखलामध्ये पूर्ण. आता याला उतरता येणार नाही. झुलवलं तरी घाबरतोय. झुलवतो. थांब, उतरू नको. थांब, उडी मारायची. मारता येते का उडी? कशी मारणार? थांब, थोडी स्पीड पकडू दे. मार. वाचव
चिखलात पडणार आहे. वाचव 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 करत. मित्रांनो आता काय बोल बेल वाजून पाहूया कोणाची तरी. बेल वाजून पळू नका तुम्ही, शिव्या पडतात. तर आता आम्ही चाललो आहे मंदिराला दर्शन करायला. नाही तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आता फोटो काढतात आहेत. इथे हा बघा हा बघा. आता बघू, आता जेवायला जायचं आहे. One hour later. तर मित्रांनो आता वाजलेत 6:30 संध्याकाळचे. दर्शन घेऊन जेवण वगैरे येऊन मस्त झोपलेलो रूमवर. अँड आता 6:30ला उठलं आहे. आता कुठेतरी चाललो आहे बाहेर परत दाखवलं. हा ब्लॉग मी एकच बनवेन वाटतं 2-3 दिवसाचा. संडेपर्यंत आहे मी इथे. संडेला निघणार आहे. आज फ्रायडे आहे. सो उद्या पण आम्ही कुठेतरी जाणार आहे शनी शिंगणापूरला वगैरे. सो ते पण दाखवतो त्याच ब्लॉगमध्ये एकाच. कारण मग तो छोटे छोटे होणार. 3 ब्लॉग बनवायला मोठं लोकांच. त्यापेक्षा एकच ब्लॉग चांगला बनेल. जास्त शूट नाही करत आहे मी, कारण इथे काय सारखं कंटिन्यू काय शूट. बघा लहान झाला ही खेळणी मागतोय मम्मीकडे. म्हणजे काय होतं? आता आम्ही चाललोय घरी, चाललोय गौरवतीमध्ये. मित्रांनो आज आहे आपला दिवस दुसरा आणि हा बघा कसं झोपलं आहे. पण आता झोपलं आहे, अजून फ्रेश नाही आलं. बाकी आता 9 वाजले आहेत. अँड आज आम्ही जाणार आहे शनी शिंगणापूरला. काल आम्ही रात्री शॉपिंग केली, जेवलो अँड देन झोपलो. मग असं झोपलं. मॅकलॅरन खूप भारी आहे. दरवाजे उघडीचा, दरवाजे पण उघडतात, मेटलची आहे. सही आहे एकदम. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो शनी शिंगणापूरच्या मंदिरात, शनी मंदिरात. अँड आता दर्शन वगैरे झालं, बाहेर आलो. इथे बाहेर ही नदी आहे ना मंदिर आहे. इथे खूप हे आहे, रिस्ट्रिक्शन्स आहेत थोडे, बट दर्शन चांगलं आलं. अँड इथे हा स्तंभ आहे ना, काय बोलतात त्याला? स्तंभच बोलतात ना. अच्छा हा नवग्रहाचं ते मंदिर आहे बघा. दाखवतो मी तिकडे बघा. हे 9 देवांचे आहेत. एक सेकंड. हे बघा हे ग्रह आहेत 9. ज्युपिटर. पाय माझे भासतात आहेत. खाली ऊन आहे खूप. पाय 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 गेले, पाय गेले. मर्क्युरी हे बघा. व्हीनस. बघा हे मस्त नदी आहे अशी खाली. मून, चंद्र. चंद्र आहे. पाय खूप भासतात आहे पाय.
मार्स, मंगळ. पाय भाजतात आणि लहान पोरांचे पण. राहू, पण आता मी कॅमेऱ्यात बघत नाही कशी येते व्हिडिओ. पाय भाजतात आहेत खूप. सॅटर्न, शनिदेव, सॅटर्न अँड लास्ट केतू. मी आता व्हिडिओ बघत नाही कशी येते, कारण ऊन पाय भाजतात आहे खूप. पिलत आहे. तर तुम्ही जर गाडीने येत आहे तर गाडी चप्पल काढून येऊ नका. हे बघा इथे पण पार्किंग आहे, पण खाली लावली गाडी तर खाली चप्पल काढून येऊ नका. चप्पल काढायला इथे पण आहेत. आम्ही खाली गाडीत चप्पल काढून आलो. आता इथून उन्हात जे तिथपर्यंत जायचं आहे, येताना पण जे आलो पाय भाजत, पाय भाजतात आहे. ऊन खूप आहे. हा बघा, हा मेन गेट आहे. इथे चप्पल काढू शकता खाली. त्यामुळे खाली काढून येऊ नका. जर शिर्डीवरून गाडी करून आलात तर. आणि तिथे ती लोक चप्पल गाडीत काढायला लावतात आणि हे असे पाय भाजत जावं लागतात. आमच्या पालखीला 9 दिवस कसे चालतात काय माहीत. खडी बिडी ह्याच्यावरून चालतात, पण हे पण तेवढंच तापलं आहे. लिफ्टची बटणं दाबतात. बघा तो बघा धाबेल पळेल आता. बघा ते लिफ्टचं बटन दाबून पळालं आहे. ते काका बघतात आहे पाठी. कोण आहे नाही पण लिफ्टमध्ये. कोण येणार आहे? वर पण कोण दिसत नाही, खाली पण कोण नाही. मगाशी पण असं दाबून आलेला, खाली माणसं होती, तो उघडली लिफ्ट. ती बघा महिला मुद्दाहून करतो असे. फायनली आम्ही परत आलो इथे गंगावतीला. संध्याकाळी आम्ही दर्शन वगैरे घेतलं मस्त आणि जेवण वगैरे. आता रात्री परत आता माझ्या भावाने पण एक गाडी घेतली, ती आता जाऊन दाखव काय आलं. हा बघा, हा परत बटन दाबून आला आहे लिफ्टचं. खाली लोक चढले, तेव्हा लिफ्ट उघडली. बस लिफ्टची बटणं दाबतात. तर मी बोलत होतो की आम्ही दर्शन वगैरे करून आता जेवण वगैरे घरी आलो. की काय प्लॅन नाही, उद्या निघणार आहे आम्ही. उद्या बघू, सकाळी उठलो सकाळी निघणार, दुपारपर्यंत उठलो दुपारपर्यंत म्हणजे 10-11 वाजेपर्यंत निघू. तो प्लॅन आहे आता. सीन सध्या तरी बघू, उद्या जसं होईल ते दाखवतो मी. आज जास्त ब्लॉग मी बनवलं नाही, कारण मला माहीत होतं मी जास्त बनवणार नाही. त्यामुळे मी बोललो की 3 दिवसाचा एकत्रच टाकीन. त्यामुळे ते 10-15 मिनटाचं होईल मला वाटतं. बघू काय होतं ते सीन. इकडचं पण बटन दाबून पळालं आहे आणि इकडचं पण दाबून पळालेलं. इथे आता उघडेल बघा लिफ्ट. ती उघडली. येड्या डायरेक्ट रूममध्ये पळूया. ते काका होते नाही, पण ते गेले वाटतं. बरं कोण नाही आता. मित्रांनो, दिस इज फायनल बाय. आता आम्ही इथून बस पकडतोय. सो लेट्स गुड बाय टू दिस प्लेस अंटिल द नेक्स्ट टाइम.